राज्यात सातत्याने समोर येत असलेल्या एमपीएससी पेपर फुटी, एमएचटी सीईटी परीक्षा घोटाळा तसंच शिक्षक पात्रता म्हणजेच टीईटी परीक्षेतील गोंधळाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पेपर फुटी आणि विविध परीक्षा घोटाळ्यांच्या घटना उघडकीस येत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन शासकीय भरती आणि निवड प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपी रद्द करून त्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। सीईटी आणि टीईटी जी शिक्षक भरती पूर्व परीक्षा आहे ही परीक्षा रद्द करण्यात यावी आणि ज्या एमपीएससी पेपर घेतला जातो, टीईटीचा पेपर घेतला जातो, त्या पेपर ऑनलाईन न घेता ते ऑफलाईन घेण्यात यावं ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। आज संबंध महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडचं हे धरणे आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसील कार्यालयासमोर आज महाराष्ट्रभर घेण्यात येत आहे। सरकारला आमचा इशारा आहे, या शिक्षक या परीक्षेच्या निमित्तानं जो घोटाळा केला जातो आणि विद्यार्थ्यांचं नुकसान केलं जातं की याचा असंच शैक्षणिक धोरण बदल घडवून एक ऑफलाईन पेपरच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्याचं शासनानं निश्चित केलं। चीनी बेदाण्यासह परदेशातून येणाऱ्या बेदाण्यावर बंदी घालावी यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। भारतीय बाजारपेठेत दुरुस्त पद्धतीचा चीनी बेदाणा अफगाणिस्तान मार्गे दाखल होतोय, त्यामुळे भारतीय उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यामुळे केंद्र सरकारनं अफगाणिस्तान मार्गे येणाऱ्या बेदाण्यावर बंदी घालावी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत 3 वेळा दुर्लक्ष करणारा असेल तर यापुढचं आंदोलन दिल्लीतल्या जंतर मंतरवर केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। नमस्कार, मी दत्ताजीराव पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार सांगली विभाग। आधी गेली 3 वर्षे आमच्या मागण्यासाठी हे 3ऱ्या वेळी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढत आहोत। आमची प्रमुख मागणी अशी आहे की चायनाचा बेदाणा अफगाण मार्गे आपल्या देशात आणला जातो आणि त्याच्यावर प्रोसेस करून तो इंडियन मध्ये पॅकिंग करून आपल्या देशात विकला जातो। त्याचा परिणाम आपल्या चांगल्या क्वालिटीच्या दर्जाच्या EI मानांकन असलेल्या बेदाण्यावर त्याचा मोठा दरावर परिणाम होतो। त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान व्हायला लागलंय। तरी हा येणारा बेदाणा ह्याच्यावर त्यांचा एक बेस रेट ठेवून 300 रुपये ठेवून त्याच्यावर 100% आयात कर लागू केला तर तो बेदाणा इथं आला तरी आपल्या बेदाण्याच्या किमतीपेक्षा स्वस्त राहणार नाही आणि तो येणारा बेदाण्याचे दर्जा टेस्ट करून तो आयात करावा। त्याचा कुठलाही रेशो न तपासता तो आपल्या भागात आणला जातो। यामुळं फार मोठं बेदाणा उत्पादकांचं नुकसान व्हायला लागले आणि बेदाणाचा दर कमी झाल्यामुळं जी द्राक्षे विकली जातात त्या द्राक्षावर सुद्धा त्याचा परिणाम फार मोठा होतो। ही आमची सगळ्यात प्रामुख्यानं मागणी आहे। आणि आताच्या काळात बेदाणा जसा यायला लागला तसंच गेल्या वर्षीपासून चायनाचे द्राक्षे पण आपल्या मार्केटमध्ये येऊ लागलेत आणि ते पण अशाच प्रकारे आपल्या देशात आणली जातात। त्यामुळे इथल्या आपल्या द्राक्षांचा व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमती दरात फार मोठी तफावत निर्माण होऊन आपलं फार मोठं नुकसान व्हायला लागले। तसंच आज या आपल्या सांगली भागामध्ये जिल्ह्यामध्ये जर ICD बोर्ड तयार केलं तर इथून द्राक्षे उत्पन्न होतात, बेदाणा उत्पन्न होतो, केळी उत्पन्न होते, पेरू उत्पन्न होतो, डाळी उत्पन्न होतं। त्या अधिक शेजारच्या जिल्ह्यामध्ये गुळ असेल किंवा इचलकरंजी सारख्या ठिकाणी कपडे निर्मितीचं असेल, हे सगळं निर्यात करण्यासाठी जर ICD बोर्ड इथं केला तर फार मोठी निर्यातीसाठी आपल्याला मदत होणार आहे। त्यासाठी आमचे सातत्याने ह्या मागणी आपल्या ह्याच्यात राहिलेली आहे आणि शासनानं अफगाणिस्तानचा बेदाणा असेल, न्यूझीलंडचा असेल, चीनचा असेल, ह्यावर जो बेदाणा येतो त्याच्यावर आयात बंदी घालावी असं आमची प्रामुख्याने मागणी आहे। तसेच महाराष्ट्र शासनाने बेदाणा पोषण आहारात 2022 साली निर्णय केला पण त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही। आम्ही केंद्र सरकारला पण अशी मागणी करतो की जो
पोषण आहारामध्ये केंद्र सरकारनं त्याचा निर्णय घेऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करून पूर्ण देशात पोषण आहारामध्ये बेदाण्याचा समावेश व्हावा आमची अशी इच्छा आहे। तसंच दुसऱ्या आता आलाय की तुम्ही बघता इलेक्ट्रिक गाड्या रोडवर पळतायत, जर ट्रॅक्टर सुद्धा चांगल्या चांगल्या कंपनीचे बाजारामध्ये आता निर्मिती होऊन आलेत, त्याच्यावर जर 50% अनुदान ठेवून शेतकऱ्याला दिले तर शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा खर्च औषध फवारणी किंवा बागेतील आऊत काम करणे यासाठी जो डिझेलचा खर्च एकरी 25,000पेक्षा जास्त येतो, त्याच्यात नक्की बचत होऊन शेतकऱ्यांना त्याची मदत होईल। तसेच पूर्वी निर्यात द्राक्ष केली जायची होती, त्याच्या पॅकिंगसाठी शासन त्यांना 10% अनुदान देत होतं, ते अनुदानही त्याने बंद केले। त्या अशा बऱ्याचशाच मागण्या आमच्या केंद्र सरकारकडे आहेत। तसेच राज्य सरकारकडे आता द्राक्षे विकल्यानंतर बरेचसेच व्यापारी शेतकऱ्यांना पैसे बुडवून चाललेत, त्या अशा लोकांना जे पैसे बुडवतात त्यांच्यावर असे कुठला तरी कडक कायदा करावा की ज्याने मोकासारखे की त्याने परत शेतकऱ्यांना फसवू नये। असं फार मोठी रक्कम आपल्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आहे की द्राक्षे बागायतदारांना हे व्यापारी फसवायला लागलेत। तसेच पांडुरंग पुलकर म्हणून फळबाग योजना आहे महाराष्ट्र शासनाची, त्यामध्ये जर द्राक्षाचा समावेश नाही, द्राक्षाचा समावेश केला तर आज सगळ्यात द्राक्ष लागवड करणे सगळ्यात महाग गोष्ट झाल्या, त्याला फार मोठी शेतकऱ्यांची मदत होईल। तसेच आता हे बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग असेल, डाळिंब असेल किंवा सगळ्या फळावर ते क्रॉप कव्हर घालायची वेळ आली आहे आणि ते क्रॉप कव्हर शेतकऱ्यांना अनुदानामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे आणि 1 एकरापासून ते किती मोठा शेतकरी असेल तर त्यांना ते क्रॉप कव्हर सरकारला आणि केंद्र सरकारला काय हे आता सांगायला हे सगळ्या राज्य सरकारचे मगाशी सांगले सगळे ते केंद्र सरकार मागण्या सगळ्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय? पुढचं आता असं आहे की आम्ही आता ठरवले 3री वेळ आहे आमची कलेक्टर ऑफिसवर मोर्चा करण्याची आणि ह्याच मागण्या आमच्या आहेत आणि ह्या मागण्या आतापर्यंत शासनाने याच्याकडे एकही मागणीकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं। आम्हाला आता असं वाटतं की ह्या मागण्या आम्हाला मान्य करण्यासाठी आम्हाला पण जंतर मंतरवर जावं लागेल, कारण कालचं विद्यार्थ्यांचं उदाहरण बघितलं तर असं केल्याशिवाय काही सरकारांच्या लक्षात येणार नाही, म्हणून आम्ही सुद्धा जंतर मंतरवर पुढच्या वेळी आम्ही जंतर मंतरवर जाण्याच्या तयारीत आहोत। याचा विचार करून शासनानं लवकरात लवकर आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं। तसंच आता कृत्रिम फुलं फार मोठ्या प्रमाणात यायला लागलेत, हे कृत्रिम फुलं आल्यामुळे जे फुल पिकवणारे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा फार मोठ्या नुकसानीला समोर जावं लागायला लागले। तर त्याचप्रमाणे जर अशा अनेक मागण्या असतील, आता अनेक काही मागणी की काही लोकांची असे म्हणणं आहे की बाबा लग्नामध्ये आपण अक्षता म्हणून तांदूळ घेतो, हे आपलं खायचं अन्न उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना तयार केलं आणि ते कारण नसताना त्याचा जर हे करत असेल तर फार मोठं नुकसान आहे। त्याऐवजी त्याच्यावर बंदी आणून फुलासारखे वगैरे फुलं टाकणे किंवा फुलांचं अक्षता वाहणे असे काहीतरी निर्णय सगळ्या शेतकऱ्यांनी करावा। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर पठारावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंबा धरणातील हुतात्मा बाबू गेनू जलाशय 98% भरले। धरणातून सकाळी 7:30 वाजल्यापासून 17,818 क्युसेक वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान घोडेगाव येथील घोडेगाव गुणवडी कुलदरा जोडणारा बंधारा पूर्ण क्षमतेनं भरला असून पाण्याच्या जोरावर प्रवाहामुळे शेजारील शेतजमिनीचे नुकसान झाले। जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जालना रोडवरील लिंगेवाडी पाटीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकले। 6 जणांवर कारवाई केली। या कारवाईत रोख रक्कम, 4 मोटरसायकल आणि जुगाराचं साहित्य असा एकूण 1,33,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांना गुप्त माहिती मिळाली होती की जालना रोडवरील लिंगेवाडी पाटीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा फेक पत्त्याचा जुगार सुरू आहे। माहितीची खतर जमा करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला। या कारवाई दरम्यान विश्वनाथ माणिकराव बर्डे, पूजाराम राऊत, कैलास मगरे, विजय लोखंडे, संजय राऊत आणि संतोष राऊत हे 6 जण जुगार खेळताना आढळले। पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले। या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। काल दिनांक 2/8/2026 रोजी पोलीस स्टेशन भोकरदन येथे लिंगवाडी पाटीजवळ जालना रोड येथे काही लोक पैशाच्या हारजीतवर जुगार खेळत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता 6 इसम हे जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एकूण सदर जुगार खेळण्यासाठी वापरलेले
पैसे व इतर मोटरसायकल मुद्देमाल असा 1,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व सदर 6 इसमाविरुद्ध चालू कायद्यानुसार गुन्हा दाखल असून त्याचा तपास चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत असल्यानं बळीराजा सुखावलाय. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय. भात लागवडीची कामं अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. जिल्ह्यात तब्बल 57,000 हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. त्यापैकी सध्या 48 हेक्टर क्षेत्रात भात लागवड पूर्ण झाले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील भात लागवडीचं काम पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. आपल्याकडं आज अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लागवडीचा पुनर्लागवडीचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्याकडं आज अखेर 85 ते 90% पेरणी झालेली आहे आणि आपलं एक सरासरी जिल्ह्याचं क्षेत्र 57,000 हेक्टरवर भात लागवड होते. आज अखेर आपल्याकडं 48,000 हेक्टरवरची भात लागवड पूर्ण झालेली आहे. तसंच जर दुसरं पावसाच्या बाबतीत बघितलं तर सरासरी दरवर्षीच्या प्रमाणात आपल्याकडं आज अखेर 74.2% पाऊस झालेला आहे आणि पावसाची टक्केवारी ह्यावर्षी कमी असल्यामुळे तसंच थोडाफार गॅप दिल्यामुळं यावर्षी भाताची पुनर्लागवड थोडी लांबणीवर पडलेली आहे. पण आता जी काही आज 85 ते 90% पुनर्लागवड झाली, येत्या आठवड्यात ती 10 ते 15% राहिलेली ती पण पुनर्लागवड होऊन जाईल. त्याच्यामुळे आपलं क्षेत्र एक कव्हर होईल. ज्ञानेश्वर बडे, कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता सुटल्याचे संकेत राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिलेत. माणगाव इथं आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना गोगावले यांनी पालकमंत्री पदाबाबत सर्व काही निश्चित झालंय, केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचं सांगितलंय. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रायगडच्या माणगावमध्ये मनसेला मोठा धक्का बसल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केलाय. शिंदे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यानं रायगडमध्ये शिवसेना आणखीन मजबूत होणार असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमच्या सोबत यावं असं आवाहनही भरत गोगावले यांनी केलंय. आगामी काळात पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. आता आपण पाहिलं आमचे दिलीप साळवे असतील, प्रदीप राठे असतील, आमचे हे सगळे जे आता मनसेचे सर्व कार्यकर्ते तालुका प्रमुखांसहित संपर्क प्रमुख युवासेना या सगळ्यांनी आज आपण पाहिलं शेकडो कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी आज पक्षप्रवेश केला मनसेमधून शिवसेनेमध्ये. आज आपल्याला कल्पना आम्ही काम करतो आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे की जर काम करत असलं तर आमच्याबरोबर या. आणि त्या उक्तीप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, युवासेना जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, युवासेना तालुका प्रमुख या सगळ्यांनी मिळून आज जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचा आज त्यांना शाश्वती दिलेली आहे. तिथले आमचे विभाग प्रमुख आहेत, काही आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी आजची ही मेहनत आहे आणि भविष्यामध्ये ही वाटचाल हळूहळू वाढत जाणार आहे. त्याचं कारण आम्ही काम करतोय त्याचा. नंदुरबारमध्ये डिजिटल वीज मीटरमुळे आवाजवी वीज बिलं येत असल्याचा आरोप करत भीम आर्मीनं महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलंय. डिजिटल मीटर बसवल्यानंतर वीज बिलं दुप्पट तिप्पट वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा दावा करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. डिजिटल मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवून बसवण्यात आलेले मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत. वाढीव वीज बिलाची चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम आर्मीनं दिलाय. नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये स्मार्ट मीटर MSCBच्या माध्यमातून बदलण्यात आले, परंतु नंदुरबार जिल्हा हा गोरगरीब आदिवासींच्या, दलितांच्या, मुस्लिमांचा हा जिल्हा आहे. हा गरिबांचा जिल्हा आहे. या ठिकाणी शेतकरी बांधव, गरीब बांधव अगदी 200 रुपये रोजाने कामाला जातात आणि त्याचमध्ये या शासनाने MSCBला आदेश देऊन कुठली तरी कंपनीच्या माध्यमातून हे मीटर बसवण्यात आले, स्मार्ट मीटर. आणि ज्या लोकांचं 100 रुपये किंवा 50 रुपये किंवा 500 रुपये बिल येत होतं त्या लोकांचं 5,000 रुपये बिल यायला लागलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढती समस्या, गोरगरीब 200 रुपये रोजाने कामाला जाणारे यांचं 5,000 रुपये बिल येत आहे. ज्या ठिकाणी ज्यांचं 2,500 रुपये बिल यायचं त्याचं 20,000 रुपये बिल यायला लागलंय. त्यामुळे आजचा आमचा पहिला मुद्दा असा आहे, काय स्मार्ट मीटर हा बंद करण्यात यावा, रद्द करण्यात यावं आणि जे वाढलेलं बिल आहे लोकांचं ते
पाटील साहेबाला विनंती आहे का त्या बिलमध्ये चौकशा करून ते बिल कम करण्यात यावं. या दोन मागण्या प्रमुख घेऊन सर आम्ही या ग्राउंडवर उतरलेलो आहे आणि निवेदन दिलेलं आहे. जरी आमच्या मागण्या 5 दिवसात पुऱ्या झाल्या नाही तर 5 दिवसानंतर भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याची MSCBच्या ऑफिस अमरण उपोषणला बसणार आहे. हा ठामपणे इशारा आहे. धन्यवाद. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेला सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली. मावा, तुडतुडे आणि इतर रस शोषक किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी असं आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी केलंय. चोपडा तालुक्यातील सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कापूस पिकासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. अशा वातावरणात मावा, तुडतुडे आणि इतर रस शोषक किडींना पोषक वातावरण मिळत असल्यानं त्यांच्या प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. या किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर निंबोळी अर्काची फवारणी करावी असा सल्ला कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी दिलाय. याशिवाय शेतात पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतोय. त्यामुळे शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी सऱ्या तयार कराव्यात असंही त्यांनी सांगितलं. आता गेल्या 8 दिवसापासून सलग ढगाळ वातावरण आणि मधून येणारा पाऊस यामुळे साहजिकच थोडं कीड आणि रोगांना पोषक असं वातावरण आहे. यामध्ये विशेष करून आपल्याकडे जे मुख्य खरीपाचं पीक आहे त्याच्यामध्ये कापूस आणि मका या पिकांच्या बाबतीत कापसाच्या बाबतीत म्हणायचं जर झालं तर शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळतो आहे आणि भविष्यात देखील तो वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून निंबोळी अर्काची फवारणी करणं अत्यंत गरज आहे की जेणेकरून आपल्याला त्याची जो काही स्प्रेड आहे तो स्प्रेड आपल्याला आटोक्यात आणण्यासाठी त्याची नक्कीच मदत होऊ शकते. यासोबतच मका पिकावर अद्याप तरी काही तसं विशेष कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसत नाही. तरी देखील शेतकऱ्यांनी एक थोडं त्याच्यावर निरीक्षण वेळेवर घेऊन तसं काही आपल्याला आढळलं तर नक्कीच त्याच्यासाठी देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. परंतु सांगायचं एक महत्त्वाचं असं की कोणत्याही वेळेस आपल्याला प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण उपचार करण्यापेक्षा काळजी घेणं नक्कीच आपल्याला आर्थिकदृष्ट्या देखील फायद्याचं आहे. किंबहुना त्यापासून आपल्याला उत्पादनामधलं जे काही नुकसान आहे ते टाळण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. जो काही पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतांमध्ये जिथे काही खोलगट परिसर आहे त्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे बुरशीजन्य रोग आणि तिथल्या पिकाला मर रोगाचा प्रादुर्भाव येण्याची जास्त शक्यता असते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना एक विनंती करू इच्छितो की आपल्या शेतामधून एक डेड फरो जे म्हणतो आपण मृत सऱ्या जर काढून घेतल्या तर जेणेकरून ते पाणी आपल्याला आपल्या शेतामधून बाहेर निघायला मदत होईल. याचा 2 गोष्टीने आपल्याला फायदा होऊ शकतो. एक तर मुळात आपल्याला बुरशीजन्य रोगापासून बचावू शकतो. यासोबतच जर आपण जलतारा जी काही आपल्याला MRGS अंतर्गत किंवा स्वतः शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी केली तरी खूप असं कमी खर्चाची एक ॲक्टिव्हिटी आहे जलतारा की खोलगट भागामध्ये आपण एक साधारणतः 2x2 मीटर लांबी रुंदी आणि 2 मीटर खोलीचा जर एक शोषखड्डा म्हणूया आपण ते जर करून घेतलं तर नक्कीच ते साचलेलं पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवायला देखील मदत होईल आणि साचलेल्या पाण्यामुळे पिकाचं जे नुकसान संभाव्य आहे ते देखील आपल्याला टाळायला मदत होईल. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 24 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे भोनगाव, बोडगाव आणि खातखेड शिवारातील शेतं पाण्याखाली जाऊन पिकांचं मोठं नुकसान झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तसंच माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी शेत बांधावर जाऊन बाधित शेतकऱ्यांची भेट घेत परिस्थितीची पाहणी केली. सानंदा यांनी शेगावच्या तहसीलदार पद्मा काकडे यांच्याशी संपर्क साधून तातडीनं पंचनामे करण्याची मागणी केली. तसंच पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी देखील दूरध्वनीवरून चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आणि भरीव शासकीय मदत देण्याची मागणी केली. शेगाव तालुक्यातील बोनगाव, येऊळखेड, बोनगाव या परिसरामध्ये जवळपास 24 तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस झाला व त्या माध्यमातून जगाचा पोशिंदा आहे. मोठं हे आसमानी संकट त्याच्यावर कोसळलेलं आहे. या माध्यमातून आताच मी तहसीलदार SDO यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत ही शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये
24 तासामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची पहिली वेळ असल्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी आपली नुकसान भरपाई मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ तक्रारी कराव्यात, त्याचे फोटोग्राफ्स काढावे व त्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चानं शहरातील 4 हुतात्मा चौकात आंदोलन केलंय. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. आंदोलनादरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. माझं नाव अनिरुद्ध पाटील. मी भारतीय जनता युवा मोर्चाचा व भाजपचा कार्यकर्ता असून आपल्या जिल्ह्याचे यशस्वी पालकमंत्री यांचं नेतृत्व बघून आणि त्यांच्यावर होणारी आलोचना व शिवीगाळ बघता आज आमचा आक्रोश अनावर झाला. त्याच्यामुळे आम्ही या भुंकणाऱ्या कुत्रा संजय राऊत, आज हे भुंकणारा कुत्रा आम्ही पण आमची पातळी घसरवली, कारण की त्यांनी शिवीगाळी करून पुरोगामी महाराष्ट्राचं जे तो लोकांना स्वतःचं हे करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात. आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय, तर त्या पुरोगामी महाराष्ट्रात तुम्ही शिवीगाळी करताय. अशा प्रकारे राजकारण होत नसतं. जे जयकुमार गोरे आज साताऱ्यातून येतात ते 4 वेळा आमदार आहेत, एकदा अपक्ष आमदार आहेत, एकदा अपक्ष जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर हे संजय राऊत लोकांच्या आमदारांच्या मतावर झालेले आयते राज्यसभा खासदार आहेत. आणि त्यांनी जयकुमार गोरेंसारख्या एका कर्तृत्ववान पुरुषावर शिवीगाळ करणं हे त्यांना शोभत नाही. व ही महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी अस्मिता नाही आपली. व जे पालकमंत्रीत्व पद जेव्हा साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचं घेतलं तेव्हा इथे 36 जिल्हा परिषद सदस्य, एखादी जिल्हा परिषदेवर आपली सत्ता आणली, कधीही आतापर्यंत आली नव्हती 60 वर्षात. आज महाराष्ट्रात सोलापूर सारखी नगरसेवकांची लोकसंख्या कुठेच नाही आहे. आपल्या इथे 87 नगरसेवक एक हाती आपले आलेले आहेत. त्या 87 नगरसेवकांनंतर आपल्याला 8 स्वीकृत नगरसेवक आलेले आहेत व नंतर पंचायत समिती आपल्या एवढे आलेले आहेत. तर हे सगळं एकमेव कर्तृत्ववान पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांच्याच नेतृत्वात झालेलं आहे. तर आज आम्ही ज्या आमच्या पालकमंत्र्यांवर महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांवर जी शिवीगाळ त्या विकराळ सापाने केलेली आहे, त्याच्यावर आम्ही त्याचा पुतळा जाळून आंदोलन निषेध व्यक्त केलेला आहे. तो निषेध आज आम्ही इथं व्यक्त केलेला आहे. उद्या जर संजय राऊत जर शांत बसला नाही तर त्याच्या घरासमोर आम्ही त्याचा पुतळा जाळू. हा आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष अजित पाटील यांनी केली आहे. आज झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. पक्षाच्या वतीने युवक आघाडीच्या वतीने महाराष्ट्रव्यापी युवा जोडो संकल्प अभियानाच्या माध्यमातून युवा संवाद बैठक ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यातली युवा संवाद बैठक घेतली. ह्या बैठकीचं एक उद्दिष्ट आहे की ह्या बैठकीच्या माध्यमातून नवीन तरुण पक्षाला जोडले गेले पाहिजेत. नवीन युवक हे पक्षाला जोडल्या गेल्यानंतरनं ह्यांच्या माध्यमातून एक चांगलं संघटन उभं राहिलं पाहिजे. आज देशातील महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली म्हणजे जनजींच्या माध्यमातून काय घडू शकतं हे देशानं पाहिलं. या देशामध्ये या तरुणांनी क्रांती घडवली, म्हणजे क्रांती 2014ला घडवली होती. 2014ला ह्याच तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसची सत्ता देशातून राज्यातून उलथून टाकली होती आणि या देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आणली. परंतु ह्याच भारतीय जनता पार्टीला गेल्या 12-13 वर्ष सत्तेची इतकी मस्ती आली होती की आमच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याचा कधी राजीनामा होईल असं वाटत नाही असं बिनधास्त सांगणारे मंत्री. आणि ह्याच लोकांना म्हणजे शिक्षणामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो. शिक्षणाच्या भ्रष्टाचारानंतरनं त्या तरुणांनी जे आंदोलन पुकारलं, या आंदोलनानंतरनं देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना जो राजीनामा द्यावा लागला, हे खऱ्या अर्थानं तरुणाईचं यश आहे. त्यासाठी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे आणि ह्या राजकारणाच्या माध्यमातून देशाची समाजाची. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.